बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ कसं काढायचं हे बघितलं होतं. ठीक आहे. आता दशांश अपूर्णांकाची संख्या दिलेली असेल तुम्हाला आणि त्या दशांश अपूर्णांकामध्ये असलेल्या संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. तर ते आपण कसं काढायचं ते बघणार आहे. त्यासाठी भागाकार पद्धत वापरणार आहे. ठीक आहे. ॲक्च्युली भागाकार पद्धत दशांश अपूर्णांकासाठीच वापरली पाहिजे असं काही जरुरी नाही. आपण आधी जे पद्धत वापरली, ठीक आहे, किंवा आधीची जी उदाहरणं आपण काढली तीच उदाहरणं या भागाकार पद्धतीने सुद्धा काढता येतात. पण दशांश अपूर्णांकाचा भागाकार करून आपण आता काय करणार आहे, त्या दशांश अपूर्णांक असणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काढणार आहे. आता बघा आता 295.84 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे भागाकार पद्धतीने. ठीक आहे. किती मोठी संख्या असली तर या भागाकार पद्धतीने तुम्हाला हे वर्गमूळ काढता येते. आता बघा काय करणार आपण, आधी हे जे दशांश चिन्ह दिलेलं आहे हे विसरून जायचं. ठीक आहे. मग काय करणार आपण, 29,584 असे लिहिणार. लिहिल्यानंतर आता बघा अशा प्रकारे इथे या संख्येचे 2-2चे ग्रुप करणार. उजवीकडून डावीकडे 84चा एक ग्रुप, 95चा एक ग्रुप आणि या 2चा एकच संख्या आहे तिचा एक ग्रुप, असे ग्रुप केले आपण. आता इथे भागाकार करताना आपण आधी या 2चा विचार करणार. या संख्येच्या जवळची वर्गसंख्या ती कोणती आहे आपल्याला बघायचं. तर 2च्या जवळची वर्गसंख्या आहे 1. ठीक आहे. म्हणून इथे 1 घ्यायचा. 1चा वर्ग 1 आहे म्हणजे 1 गुणेला 1 असं केलं की तुम्हाला काय मिळतो, 1. बरोबर आहे. मग 1 गुणेला 1 असं करायचं. पण हा गुणाकार जो आहे तो गुणाकार इथे लिहायचा आणि इथे मात्र या दोघांची बेरीज करायची. 1 आणि 1 2. हे 2 मी मुद्दाम इकडे लिहिले कारण आपल्याला इकडे आणखी संख्या लिहायच्या आहेत पुढे. ठीक आहे. 2च्या जवळची वर्गसंख्या 2पेक्षा लहान, 2मधून वजा होऊ शकणारी. ठीक आहे. तो 1चा वर्ग असेल म्हणून 1 गुणेला 1 तो गुणाकार इथे आणि या दोघांची बेरीज मात्र इथे वजाबाकी करणार. 2मधून 1 गेला, 1 राहिला. आता हा पूर्ण ग्रुप खाली घेणार आपण. 95 आपला पहिला भाग 1चा गेला तो इथे लिहिणार 1, म्हणजे आपलं उत्तर असेल, भागाकार असेल इथे. ठीक आहे. मग आता 195 झाले. आता लक्ष द्या, आता मला इथे आणि इथे असा अंक घ्यायचा आहे की यांचा गुणाकार केला की तो गुणाकार 195मधून वजा व्हायला पाहिजे, म्हणजे 195च्या जवळची संख्या यायला पाहिजे. ठीक आहे. किंवा मग शेवटचा ग्रुप घेतलेला असेल तर ती डायरेक्ट 195ची येत असते. पण इथे आता जी संख्या घ्यायची आहे मला ती 195पेक्षा लहान असायला हवी. ठीक आहे. जवळची असायला हवी आणि इथे तोच अंक घ्यावा लागेल मला. ठीक आहे. आणि मग त्याची काय करावी लागेल मला, गुणाकार इथे लिहायचा आणि मग पुन्हा इथे मला बेरीज करायची आहे. मग आता बघा मी जर इथे 4 घेतले, ठीक आहे, कन्सिडर करू आपण, तर इथेही मला 4 घ्यावे लागतील. आणि हा जर गुणाकार केला मी 4 चोक 16, हातचा 1, 4 दुणे 8 आणि 1 9, लहान होतात. ठीक आहे. म्हणून मी काय करणार, आणखी मोठी संख्या घेणार. 7 घेऊन बघू आपण, कारण हे 200च्या आसपास आहेत. मग 27. ठीक आहे. 7 आपण करून बघू. बघा इथे 7 घेतले तर मी इथे पण 7च घेणार. हा गुणाकार इथे लिहिणार. 7 7 49, हातचे 4, 7 दुणे 14, 14 आणि 4 18, 189. मला जवळची संख्या मिळाली. मी ही वजाबाकी करणार. ठीक आहे. 9 आणि किती 15, 6, हातचा 1 दिला 0 0. इथे मात्र मी बेरीज करणार. ठीक आहे. इथे बेरीज करायची. यांचा गुणाकार इथे, यांचा गुणाकार इथे आणि इथे मी एकच संख्या घेतली, हे पण लक्षात घ्यायचं. मग 27 आणि 7, 7 आणि 7 14शी 4, हातचा 1. ठीक आहे. 7 दुणे बेरीज करायची. 7 आणि 7 14, हातचा आला 1, नंतर 2 आणि 1 3, हे झाले 34. आता इथे पुन्हा हा वरचा ग्रुप घ्यायचा 84. आता हे 684 झाले. आता काय करणार आहे आपण, इथे आणि इथे अशी संख्या घेणार
की त्यांचा गुणाकार, आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटचा ग्रुप आपण इथे घेतलेला आहे, म्हणजे आता इथे पूर्ण भागच जाणार, म्हणजे आता इथे गुणाकारातून मिळणारी संख्या 684च असणार. मग आता मला बघा एकक स्थानी 4 आहे, मग एकक स्थानी कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार केला की एकक स्थानी 4 येऊ शकते. एकतर 2 गुणिले 2 केले की एकक स्थानी 4 येणार, किंवा मग 8 गुणिले 8 केले की एकक स्थानी 4 येणार. म्हणजे इथे एकतर 2 असेल एकतर 8 असेल. ठीक आहे, 8 असण्याची शक्यता जास्त आहे, कारण इथे जर 8 घेतले तर 348 होतात आणि त्याला गुणिले 8 केले की त्याच्यापेक्षा मोठे होणार, म्हणजे इथे 2 असणार, कारण इथे एकक स्थानी 4 आहे, म्हणून मी इथे 2 घेतो. ठीक आहे, आता बघा हा इथे तर बेरीज करणार आहे, पण आपण हा गुणाकार इथे लिहिणार आहे. मग आता बघा 2 दुणे 4, 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6, ही वजाबाकी केली 0 0 0. ठीक आहे, इथे बेरीज करणे, आता शेवट भागाकार संपलेला आहे तरी पण बेरीज करून टाकू आपण. 2 आणि 2 4, हे 4 तसेच आणि हे 3, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आता पहिला भाग आपला 1चा गेला होता, दुसरा 7चा गेला आणि तिसरा 2चा गेलेला आहे. ठीक, म्हणजे आपला वर्गमूळ आलं 172. हे कशाचं आलं आहे 29,584चं, परंतु आपल्याला दिलेलं आहे 295.84. मग आता बघा वर्गसंख्येमध्ये जर 2 घरानंतर डेसिमल आहे तर वर्गमुळामध्ये ते 1 घरानंतर येते. ठीक, जर इथे 4 घरानंतर असलं तर इथे 2 घरानंतर येईल, इथे 3 घरानंतर कधीच डेसिमल नसेल. इथे जे डेसिमल असते वर्गसंख्येमध्ये ते 2 4 6 8 10 अशा स्थळानंतरच असते. त्यामुळे इथले जे स्थळ आहेत दशांश ते वर्गमुळामध्ये अर्धे करायचे. इथे 2 घरानंतर डेसिमल आहे, इथे 1 घरानंतर, इथे 4 घरानंतर असेल इथे 2 घरानंतर द्यायचं, अशा प्रकारे. आणि म्हणून आपल्याला याचं उत्तर काय येते 17.2. प्रॅक्टिस केली तर फास्ट करता येतं आपल्याला. आता बघा 175.2976 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. ठीक आहे, आधी आपण ती संख्या लिहून घेणार 1752976. ठीक, काय येणार आहे 17,52,976. 2-2चे ग्रुप करणार, आधी हा एक ग्रुप, नंतर हा एक ग्रुप, नंतर हा एक ग्रुप आणि इथे हा सिंगल 1चा एक ग्रुप. ठीक आहे, 1चा वर्ग 1च आहे म्हणून इथे भागाकार करायला सुरुवात करणार आपण. ठीक आहे, 1 गुणिले 1 1, इथे मात्र यांची बेरीज 1 आणि 1 2, इथे मात्र यांची वजाबाकी, 1 मधून 1 गेला 0 झालं. पहिला भाग 1चा गेला. आता 75 खाली घ्या. ठीक आहे, 75 खाली घेतल्यानंतर आता आपल्याला इथे आणि इथे सारखी संख्या लागणार आहे, एकच संख्या लागणार आहे. ठीक आहे, आणि जेणेकरून हा गुणाकार 75पेक्षा कमी यायला पाहिजे, 75मधून तो वजा व्हायला पाहिजे. मग आता तुम्हाला माहीत आहे जर मी इथे 5 घेतले आणि इथे 5 घेतलं, 25 5 1,600 होतील. ठीक आहे, मग मला इथे 3 घेता येतील, कारण 3 घेतले तर 23 त्रिक 75च्या जवळची संख्या मला मिळेल. मग इथे 3 घेतले तर मी इथेही 3च घेणार, हा गुणाकार इथे लिहिणार 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6. इथे मी बेरीज करणार 23 आणि 3 26, इथे वजाबाकी करणार 9 आणि किती 15 6, हातचा 1 दिला 0. आता पुन्हा वरचा 29 हा ग्रुप खाली घेणार, ही जोडी खाली घेणार. आता परत 3चा भाग गेलेला आहे माझा, आता मला परत इथे आणि इथे एकच अंक लागेल, जेणेकरून हा गुणाकार केला की तो 629च्या जवळचा भरायला पाहिजे. ठीक आहे, मग आता बघा 26 आहे आणि इथे कोणती संख्या आपल्याला घेता येईल. तर जर मी इथे 3 घेतले, ठीक आहे, तर 3 दुणे 6 आणि हे 63, म्हणजे ती संख्या मोठी होईल म्हणून मला 2 घ्यावे लागतील. मग मी जर 2 घेतले तर 2 दुणे 4, साईन दुणे 12 2, हातचा 1, 2 दुणे 4 आणि 1 5, 524. ठीक आहे, मग आता ही वजाबाकी करा. 9मधून 4 गेले 5, 2मधून 2 0, 6मधून 5 गेले 1. ठीक आहे, इथे बेरीज केली 2 आणि 2 4, त्याच्यानंतर 6 तसेच, हे 2 तसेच. आता मी वरची पुन्हा संख्या घेणार 76, हा ग्रुप, ही जोडी मी पुन्हा खाली घेतली. आता मला इथे आणि इथे अशी संख्या लागेल की जेणेकरून ती संख्या हीच यायला पाहिजे.
कारण मी शेवटचा ग्रुप घेतलेला आहे आणि अशी जर येत नसेल तर याचा अर्थ ही वर्गसंख्या नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. मग आता बघा, आता कितीचा भाग जाणार? मला एकक स्थानी काय लागत आहेत? 6. एकक स्थानी 6 केव्हा येतात? एक तर 4 गुणेला 4 केले तर, ठीक आहे, किंवा 6 गुणेला 6 केले तर 6 6 36. एकक स्थानी काय येतात? 6 येतात. पण मग इथे 6 मोठे होतील कारण 6 2 12, इथे 10च आहेत, म्हणून मी काय घेणार? 4 घेणार. आता भाग देऊन बघा, 4 चूक 16 शी 6 हातचा 1, 4 चूक 16 आणि 1 17 हातचा 1, 6 चूक 24 आणि 1 25, ठीक, हातचे 2, 4 2 8, 8 आणि 2 10, ठीक आहे. आणि मग मला हीच संख्या मिळते. वजाबाकी केल्यानंतर 0 0 0 0 0, ठीक आहे. इथे बेरीज करायची असते. 4 आणि 4 8, हे 4 तसेच, हे 26 तसेच, याच्याशी काही घेणदेणं नाही. आपला पहिला भाग 1चा गेला, दुसरा 3चा गेला, त्याच्यानंतर 2चा गेला, त्याच्यानंतर 4चा गेला. इथे 4 घरानंतर डेसिमल आहे, इथे मी 2 घरानंतर देणार 13.24 आणि म्हणून माझं उत्तर येणार 13.24. एवढं सिंपल आहे. तर अशा प्रकारे तुम्ही दशांश अपूर्णांकाचे जे गुणाकार आहेत, वर्गमूळ आहे, ते तुम्ही या भागाकार पद्धतीने काढू शकता. आता बघा, कधी कधी आपल्याला अशा प्रकारचं वर्गमूळ विचारतात. वर्गमुळामध्ये 0.9 याची किंमत काय असेल, किंवा या 0.9चं वर्गमूळ मला काढायचं आहे, ठीक. तर काय करावं लागेल? बघा, आता 0.9 या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे भागाकार पद्धतीने. काय करणार? बघा, आपण मागच्या भागाकारात बघितले, आपण जोडीने संख्या खाली घेतो. मग इथे 0.9 आहे, तर मी काय करणार? 0.9 असं जरी असलं तरी इथे एक जोडी तयार करणार, इकडे 0 घेऊन, आणि या 9वर सुद्धा एक 0 देणार. इकडे एक 0 वाढवलं, इकडे एक 0 वाढवायचं. आता बघा, आता इथे ग्रुप तयार होतील. हा एक ग्रुप तयार होणार आणि हा एक ग्रुप तयार होणार, आणि आता आपण मागच्या पद्धतीनेच भागाकार करणार. बघा, पहिला भाग हा कशाचा जाणार? 0चाच, ठीक आहे. मग 0 गुणेला 0 काय येणार? 0, खाली उरणार 0च, ठीक आहे. 0 अधिक 0 0च. आता मी पूर्ण ग्रुप खाली घेणार. आता इथे डेसिमल आहे, मग पहिला भाग माझा 0चा गेला म्हणून मी 0 दिला. आता इथे डेसिमल आहे म्हणून मी इथे डेसिमल देणार, आणि डेसिमल नंतरची संख्या खाली घेणार 90, ठीक. आता मला पुन्हा मागच्यासारखंच इथे आणि इथे असा अंक लागेल की जेणेकरून गुणाकार हा 90च्या जवळचा असायला पाहिजे, ठीक. मग आता बघा, मी जर 9 घेतले तर 9 9 81 होतील, ठीक, आणि 10 घेतले तर 100 होतील. म्हणजे मला किती घ्यावे लागतील? 9. इथे 9, इथे 9. हा जर गुणाकार केला मी तर 81, ठीक आहे. ही जर बेरीज केली तर 18, ठीक आहे. आता 90मधून 81 गेले, 9 राहिले. आता लक्ष द्या, आता इकडे मला ग्रुप आहे का घ्यायला? नाही. तरी पण मग मी 0 घेणार, पण 0 1 न घेता 2 0 घेणार, कारण आपले नियम आहे जोडीने घ्यायचे. म्हणून इथे आपण 90 घेतले होते, आता इथे पुन्हा 2 0 घेणार, ठीक आहे. म्हणजे हे 900 झाले. मग आता मला पुन्हा इथे आणि इथे असा अंक घ्यावा लागेल की जेणेकरून हा गुणाकार 900च्या जवळपास असेल, ठीक आहे. मग आता इथे कोणती संख्या मला घेता येईल? मग आता बघा, इथे जर मी 4 घेतले तर ते 900च्या जवळ येतील, ठीक आहे. बघू आपण. 4 चौक 16 हातचा 1, 8 चौक 32 आणि 1 33, हातचे 3, 4 1 4 आणि 3 7. आणि जर मी 5 घेतले ती संख्या मोठी होईल, 900च्या वर जाईल, ठीक आहे. कारण 18 पंचेच 90 होतात, आणि मग हे 4 पंचे 20 म्हणजे ती 900च्या वर जाणार. मग आता ही वजाबाकी करा. 10मधून 6 गेले 4, हातचा 1 दिला 4, पुन्हा 10मधून 4 गेले 6, पुन्हा हातचा दिला हे झाले 8, 9मधून 8 1, ठीक आहे. आता इथे 4 आणि 4 8, हे 8 आणि हे 1 8. आता भाग कितीचा गेला बघा? आधी 0चा गेला होता, नंतर 9चा गेला, आणि त्यानंतर 4चा गेला. मग आता पुन्हा इथे 2 0 घेऊ शकता तुम्ही, आणि पुन्हा भागाकार कंटिन्यू करू शकता. हे भागाकार जो आहे तो न थांबणार आहे, असे येत जातील.
बरोबर आहे. पण आपल्याला 2 डेसिमलपर्यंतचा भागाकार करायचा, म्हणजेच 0.9 याचं वर्गमूळ काय, 0.94. वर्गमुळामध्ये 0.7. ठीक आहे, काय करणार, 0.7, इकडे एक शून्य द्यायचं, इकडे एक शून्य द्यायचं. ठीक आहे, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप. ठीक आहे, पहिला भाग 0 आहे त्यामुळे 0चा जाणार, 0 अधिक 0 0 आणि 0 गुणेला 0 ही वजाबाकी केली तर 0. आता पहिला भाग 0ने गेला, हे डेसिमल ठेवून दिलं, वरचा ग्रुप घेतला 70. आता इथे आणि इथे मला एक संख्या लागणार की जेणेकरून हा गुणाकार मी केला किती संख्या 70च्या जवळ असेल. बरोबर आहे. मग मला इथे 8 घेता येतील, कारण 8 ही 8 64 होतात आणि 9 घेतले तर 81 मोठी होईल, म्हणून 8 घेतले आपण. इथे बेरीज केली, 8 आणि 8 16 आणि गुणाकार इथे 8 ही 8 64. 70मधून 64 गेले, 6 राहिले. ठीक. आता परत वर ग्रुप नाही आहे पण मला घ्यायचा आहे, मी 2 शून्य घेणार, हे 600 झाले. आता परत मला इथे आणि इथे अशी संख्या, असा अंक घ्यायचा आहे की जेणेकरून गुणाकार हा 600च्या जवळ यायला हवा. मग आता मी काय करणार, 3 घेतले मी तर 163, 4 घेतले तर 164, चूक 600च्या वर जातील म्हणून मी 3 घेणार. मग 3 त्रिक 9, साइन त्रिक 1808, हातचा 1, 3 1 3 आणि 1 4. ठीक आहे. आता बघा ही वजाबाकी करा आणि इथे बेरीज करा, 3 आणि 3 6 आणि हे 6, 166 होतात. इथे वजाबाकी जर केली तर 10मधून 9 1, हातचा 1 दिला, हे झाले 9, 10मधून 9 पुन्हा 1, पुन्हा हातचा दिला 5, 6मधून 5 गेले, पुन्हा राहिला 1. ठीक. आता परत एक भाग देऊ आपण. पहिला तर 0चा गेला, दुसरा 8चा गेलेला आहे आणि तिसरा 3चा गेलेला आहे. आता आणखी एक भाग देऊन बघू आपण, 3 डेसिमलमध्ये काढू. ठीक. आता बघा हे 111 आहे. आता मला काय करावं लागेल, पुन्हा वरून 2 शून्य घ्यावे लागतील, 1 नाही 2. ठीक. आता मला भाग द्यावा लागेल इथे आणि इथे, मला अशी संख्या लागेल की जेणेकरून ती संख्या यातून वजा व्हायला पाहिजे. मग आता कोणती संख्या घ्यावी लागेल मला, हे 11 आहेत ना, आणि इथे जर मी 5 घेतले तर 16 85, हे 11 म्हणजे लहान होतील. 6 घेऊ आपण. बघा 6 6 36, हातचे 3, 6 6 36 आणि 3 37 38 39, हातचे पुन्हा 3, पुन्हा 6 6 36 36 आणि 3 पुन्हा 39, पुन्हा हातचे 3, 6 1 6 आणि 3 9. ठीक. 7 घेतली असते तर ती मोठी झाली असती संख्या. मग आता काढा ही वजाबाकी, 10तून 6 गेले 4, हातचा 1, हे झाले 10, 10तून 10 शून्य, परत 11तून 9 गेले 0, परत हा हातचा 1 गेला 10, 11तून 10 गेले, परत 1, परत हे इथे दिलं, मग हे 10 झाले, 11तून 10 गेले, परत 1 राहिला, परत हा 1 इथे दिला 0. ठीक. ही बेरीज 6 आणि 6 12, हातचा 1 6 आणि 1 7 आणि हे 16 तसेच. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा इथे पुन्हा 6 आले, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 0.836 हे आपलं ॲन्सर असेल. मग असा भागाकार तुम्हाला कंटिन्यू करता येतो. तर अशा प्रकारे आता 0.7 ही काही वर्गसंख्या नाही आहे, तरी पण आपल्याला त्याचं वर्गमूळ काढता येते. ठीक. मग असंच काही संख्या तुम्हाला दिल्या की ज्या वर्गसंख्या नाही आहेत तर त्यांचंसुद्धा तुम्हाला वर्गमूळ काढता येते. ते बघू आपण आता कसं काढायचं. बघा आता वर्गसंख्या नसलेल्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. √15. ठीक आहे. हिचं आपल्याला आता वर्गमूळ काढायचं आहे. काय करणार बघा, लक्ष द्या, मला लिहिता येतात √15 म्हणजेच काय करायचं, या 15च्या जवळची वर्गसंख्या बघायची. 15च्या जवळची वर्गसंख्या आहे 16, मग या 16 वजा 1 म्हणजे 15 होतात. झालं. मग पुढे हे 16 जे आहे ते वर्गमुळातून वेगळे केले त्याचं उत्तर येईल 4, कारण 4चा वर्ग 16 आहे, 16चं वर्गमूळ 4 आहे, हे आपल्याला माहिती असते. ठीक आहे. मायनस, आता हा 1 तसाच लिहायचा. आता या एकाला छेदामध्ये हे जी संख्या आहे इथे याची दुप्पट लिहायची, 4 दुने 8 म्हणजे 4 वजा 1/8. ठीक आहे. अशा प्रकारची ही वजाबाकी आली. आता ही वजाबाकी करायची. मग आता तुम्हाला माहिती आहे ही वजाबाकी कशी करतात, तिरपा गुणाकार करून आपण
काढणार. ठीक आहे. मग छेदामध्ये 8 येणार आणि 8 चौक 32. ठीक आहे. वजा 1. मग 32 वजा 1 म्हणजेच 31/8. आता 31/8 हा भागाकार आपल्याला करावा लागेल. 31/8 मग भाग द्यायचा. 8 चौक 32 म्हणजे 8 3चा भाग जाणार. 8 3 24. करा वजा बाकी. 7 आणि किती 11. 4 11 म्हणजे 11मधून 4 गेले 7 राहिले. हातचा दिला 0. किती राहिले 7. आता भाग जातो का नाही, म्हणून इथे पॉईंट दिला, इथे 0 घेतलं. ठीक आहे. परत भाग द्यायचा 8 आणि 8 64. 10तून 4 गेले 6. हातचा द्यायचा. ठीक. परत जर द्यायचं असेल तर परत 0 घ्यायचं. ठीक आहे. कितीचा भाग जाणार. 7 8 56 म्हणजे 7चा. ठीक आहे. पुन्हा 4 राहतात. म्हणजे माझं उत्तर काय आलं 3.87 हे माझं उत्तर असेल. म्हणून √15 याचं उत्तर काय असेल 3.87. 3.87 अशा प्रकारे. √7 बघा. आता 7च्या जवळची वर्गसंख्या पुढची पण घेता येते, मागची पण घेता येते. बरोबर आहे. आता 7च्या जवळची वर्गसंख्या जी आहे ती आहे 9. मग मी जर इथे 9 घेतले तर 9 वजा किती 2 झालं. मग या वर्गमुळात 9 म्हणजे हा 3चा वर्ग आहे, म्हणून मी इथे 3 घेणार, वजा हे 2 घेणार आणि याची दुप्पट याच्या छेदामध्ये लिहिणार. 3 दुणे 6 झालं. आता याची वजाबाकी करणार. छेदामध्ये 6 येणार, तिरपा गुणाकार, साइन त्रिक 18 वजा हे 2 तसेच. मग हा काय येणार 18 वजा 2 16 भागेला 6. ठीक आहे. भागाकार करायचा किंवा याला भागही तोडता येईल तुम्हाला, किंवा डायरेक्ट भागाकार केला तरी चालेल. मग 16 भागेला जर 6 केले, साइन दुणे 12 4. ठीक आहे. पॉईंट 0 6 6 36 4 पुन्हा 0 पुन्हा 6 6 36 अशा प्रकारे. म्हणजेच काय उत्तर येते आपलं 2.66. आणि म्हणून √7चं उत्तर काय येणार 2.66 अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वर्गसंख्या नसतानाही तुम्हाला यांचं वर्गमूळ काढता येते. आणि बऱ्याच वेळा ह्या ज्या परीक्षा असतात, ठीक आहे, बँकिंगच्या असतील किंवा तुमच्या पोलीस भरती, तलाठी वगैरे, तर अशा क्लरिकल लेवलला असे एक्झाम्पल विचारू शकतात. मग विद्यार्थी गोंधळून जातात की याचं वर्गमूळ कसं काढायचं. ठीक आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने ते वर्गमूळ काढता येईल.